आणि आता वहिनी आलेले आहेत ज्यांचं नाव आहे विद्या तावडे. तावडे. ओके. तुम्ही नॉनव्हेज शिकवताय दोन्ही हो ना? आणि त्यातला हे जे आहे हे कालवं आहेत ही, तर कालवं मसाला आपण बघतोय. कालवा मसाला. बरं, मग कालवं आणून कोणी दिली तुम्हाला? कसं आहे की आमच्या घराच्या जवळच खाडी आहे आणि त्या खाडीमध्येच ही उपलब्ध होतात, त्यामुळे आम्हाला सहज हाकेवरती मिळतात ही कालवं. गाळ टाकून वगैरे कसं असतं, हे कालवाचे खडे असतात आणि ते खाडीतून आमच्या इकडच्या बायका जाऊन गोळा करून आणतात. त्या आणून नंतर त्या भाजायच्या एक ढीक करून आणि नंतर त्या फोडून, त्याला कष्ट खूप आहेत बाहेर काढेपर्यंत. हो. अच्छा. पण मग तुम्ही एवढे कष्ट करता? आम्ही नव्हे, म्हणजे जे काढून आणतात त्या. तुम्ही बनवण्याचे एवढे कष्ट करता, ते खायला कोणाला घालता? कोण कोण आहे घरी? खवय्ये भरपूर आहेत, मिस्टरांना, मुलाला, सगळ्यांनाच आवडतात. मुलगा एक आहे? होय. काय करतो तो आता 9वीला आहे. नवी. आणि काय नाव? पार्थ. पार्थ. ओके. आणि अहो काय करतात? ते जर्नलिस्ट आहेत. अरे वा, म्हणजे मीडियामध्ये. मीडियामध्ये. आमच्या बरोबर आहेत, आमच्या महत्वाचा कामाचा माणूस आहे. ओके. मग आम्हाला सगळी खबरबात देतील ना? हो, रत्नागिरीतली. ओके. तर आता भरपूर कष्ट करून कालवं जमवलेली आहेत. तुम्ही ऐकलत की कालवं किती कठीण असतात, एकतर मिळायला नेहमी मिळतात असं नाही. प्रत्यक्षात ही अशी दिसायला सुद्धा खूप मेहनत लागते. हा, पण मेन कालवं म्हणजे साफ करण्यामागे एकतर भरपूरच त्याला काळजी घ्यायला लागते. ते तर सगळं आपण बघूयाच, पण तुम्ही आम्हाला एकदा जरा नीट साहित्य सांगा ना. कालवं, बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला, कोकम, आलं लसणीचे तुकडे, मीठ, लाल तिखट आणि हळद. साहित्य आपण बघितलं. आणि आता आपण सुकं बनवतोय कालव्याचं. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की कालवं त्यांनी सांगितलं त्याला कशी मिळतात आणि ते फोडून कसे आपण घेतो, पण हे साफ केल्यानंतर म्हणजे त्या शेलमध्ये असतात. हो, शेलमध्ये असतात. ते फोडून काढावं लागतं शेल बाहेर. अच्छा. आणि नंतर मग थोड्याशा पाण्यात ते एक एक ठेवायचे असे फोडल्यानंतर. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे असं आतमध्ये मिळतं. हो. पण याच्यातलं पण ते काय असं साफ करतात ना, ते काय म्हणतात? हा, त्याच्या हे कसं आहे, ते शेलला ते चिकटलेलं असतं. ते फोडल्यानंतर त्याला काही वेळा कच, म्हणजे शेलचा एखादा तुकडा चिकटल्याची शक्यता असते. तो आपल्या जेवणात जाऊ नये म्हणून काळजीपूर्वक धुवायला लागतं ते. आणि बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की कालवं ही पोटाला चांगली नसतात, पण ते का, तर असं एखादा शेलचा तुकडा आपल्या पोटात गेला की मात्र ते खूपच त्रासदायक असतं, पोटात दुखतं वगैरे, म्हणून त्यासाठी ते व्यवस्थित धुवायला लागतं. त्याला लागलेलं जी काही कच असते ती व्यवस्थित काढायला लागते. मग ह्या सगळ्या गोष्टी अगदी नक्की लक्षात ठेवा, कारण कालवं हे अक्षरशः डेलिकसी आहे. म्हणजे अगदी जे खाणारे आहेत ना हार्डकोर, तर त्यांना ह्या कालव्याची चव आणि हे ते सोडतच नाहीत. आणि मुख्य म्हणजे शेल मधले जे फिशचे सगळे प्रकार आहेत, कालवं आहेत, नंतर खेकडे आहेत, त्यानंतर आपल्या शिंपल्या, कोळंबी, शिंपल्या, हे सर्व प्रकार कॅल्शियम अगदी भरपूर असतं याच्यामध्ये, त्यामुळे ते आपल्याला खूपच उपयुक्त आहेत. त्यामुळे अधूनमधून ते आपल्याला आपल्या आहारामध्ये असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. क्या बात आहे. ओके. तर एवढी उपयुक्त माहिती सगळी व्यवस्थित मिळालेली आहे, टिप्स मिळालेल्या आहेत. तर आता सुरुवात करूया की ते कालवं आणल्यानंतर कसं साफ करायचं, पुढे काय करायचं. तर ते तेल तापत टाकलेलं आहे, आता काय करायचं? तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे. आलं लसणीचे तुकडे आपण त्याच्यामध्ये पेस्ट नाही केलेली आहे. हे खाताना सुद्धा खूप छान लागतं आणि एक ह्याचा गुलाबी रंगावर झाल्यानंतर वासही खूप छान येतो. बारीक तुकडे केलेत आपण, लसूण आणि आलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि एक अर्धा किंवा पाव इंच आल्याचा तुकडा घेऊन आपण ते हे केलेलं आहे, त्याचे तुकडे केलेत. ते हे आता चांगले गुलाबी झाले की मग ह्याच्यामध्ये कांदा घालायचा. पण ह्याचं काही प्रमाण आहे का कालव्याचं? आणि हा, साधारण आता 1 वाटी जर कालवं असतील तर 2 ते 3 कांदे किंवा अगदी समप्रमाणात जरी असेल तरी सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित वाटतं. हा, ठीक आहे, आता कांदा घालायला हरकत नाही. पण मग खोबरं आपण याच्यामध्ये लागतच नाही आपल्याला? खोबऱ्याची गरज नाहीये, कारण खोबरं म्हणजे तसं त्याच्यामध्ये चरचरीत लागतं. कांद्यामुळे जो स्वाद येतो तो खोबरं नसलं तरी चालतं, किंवा काही जण आवडीप्रमाणे घालतातही. अगदी वाटण थोडंसं लावू शकतो. हो हो हो, खोबऱ्याचं. हा, पण तेही जास्त ह्याच्यामध्ये गरज नाहीये. कालवं ही सुखीच टेस्टला चांगली लागते. आणि ह्याचं फ्राय पण करता येतं ना? कालवं फ्राय पण मिळतं ना? कालवं फ्राय सुद्धा करता येतात. आपल्याला आलं लसणीची पेस्ट लावून त्याला थोडंसं बेसन किंवा रवा लावून सुद्धा आपल्याला ते फ्राय करता येऊ शकतं. पण ती कालवं थोडी मोठी असतात.
ही आपल्याला जी मिळतात कालवं आता आपल्याला ही ती छोटी छोटी आहेत मिळाली कालवं ना जरा? ती आकाराने जर मोठी असतील तर फार चविष्ट लागतात. तुम्ही बघताय याचा आकार जो आहे तो असा बटन्स सारखा आहे. छोटे 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 बटन्स असतात. तर तसे हे कालवं आहेत आणि ती जी कालवं असतात ती थोडी मोठी असतात जी तुम्ही फ्राय करू शकता. नेहमीचाच मसाला लावायचा माशांचा, तसं पण मासे माशाचा करतात. आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट तर ते लावून व्यवस्थित त्याच्यामध्ये घोळवायला लागतं कारण कालवांना मसाला पटकन चिकटत नाही. तो असं जरा बुळबुळीत असतात. बुळबुळीत असतात ती. बऱ्यापैकी बुळबुळीत असतात ती कालवं. तर त्याच्यामुळे तो मसाला त्याला राहत नाही बांधलेला. म्हणून त्याला व्यवस्थित थोडंसं बेसन वगैरे लावलं तर सगळा नीट बांधलेला राहील. त्याला जरा लाल करून घेऊ. बरं आपण कालवाना जो मसाला घेणार आहोत तर ह्याच्यात गरम मसाला पण आहे कारण तिखट घेतलाय तुम्ही. हो, आपला हा जो मसाला आहे ना याच्यामध्ये सर्व गरम मसाला आणि मिरची सुद्धा आहे, लाल मिरची. अच्छा, ओके. पण मग हा युजली हाच मसाला असतो तुमच्याकडे? बऱ्याच वेळा हाच असतो गरम मसालाचा जो मसाला असतो तो. माशासाठी आपण नुसता जो वापरतो, पण हा आपल्याला रेग्युलर मटणासाठी सुद्धा चालू शकतो. ओके, ठीक आहे. पण मग ह्याच्यात धणे किंवा बडीशेप वगैरे पण आहे? हा, तेही आहे सर्व. धणे, बडीशेप, नंतर काळी मिरी, लवंग, दालचिनी, नागकेशर, दगडफूल, जायपत्री, जायफळ असे सर्व प्रकार त्याच्यामध्ये, जिरं. हां, ओके. तर आता थोडासा लालसर झाला ना, आता काय हवं? थोडं होऊ दे. ह्याच्यावरती आता डायरेक्ट कालवं घालणार का? आता ह्याच्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, गरम मसाला हे सगळं घालून घेणार आणि नंतर कालवं घालणार. आणि कालवं शिजायला किती वेळ लागतो? कालवं म्हणजे आता हे जे पाणी आहे ना त्यातलं आपण सगळी ही जी कालवं आहेत ती फक्त ह्याच्यामध्ये घालणार, तरी सुद्धा त्याला परत पाणी सुटतं. हो, एकदमच ते पाणी असतं. नंतर ते जेव्हा शिजतं तेव्हा अगदी बारीक बारीक होतात त्याचे, म्हणजे आळतात ते. आता हळद घालूया. बस बस. आता गरम मसाला, लाल तिखट. हे जरा तिखट चांगलं लागेल. हो, सुक्क. गरम मसाला तो पण मला वाटतं एवढा वाजता बस होईल कारण त्यात पण लाल तिखट आहे. लाल तिखट आहे. आता आपण कालवं घालूया याच्यामध्ये. फक्त हे घालू ना? हां, पाणी कमी घालायचं. थोडंसं असं मिसळून. आता त्याला कोकम आणि मीठ. कोकम किती? 1 कोकम आणि त्याचे 2-3 तुकडे करा कारण आपल्या कोकणातली जी कोकमं आहेत ना ती खूपच तशी म्हटलं तर स्ट्रॉंग असतात. अच्छा. जर त्यातूनही कमी आंबट असतील तर मग 1-2 जास्त घालायचं. अच्छा, हे असे तुकडे करून आपण म्हणजे ते सगळीकडे लागेल त्याचा आंबटपणा. आणि आता चवीसाठी मीठ एवढं करून. आधी तुम्ही त्याला काही मीठ वगैरे लावलेलं नाही? नाही, काही नाही. पण ती थोडीशी खाडीतली असतात त्यामुळे त्याला थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आपण त्या अंदाजाने घालायचं त्याच्यामध्ये. म्हणजे कमीच घालायचं कारण खोबरं वगैरे असं काही त्याच्यात खूप नाहीये. त्याच्यामुळे ती बेसिकच कालव्यांची जी चव आहे ती आहे. त्यामुळे मीठ घालताना पण सांभाळून. आणि तुम्ही आता बघत असाल तर बनवल्यानंतर अगदी ते असे फुगले अगोदर श्रिंक होतात ना, आळतात नंतर. तर ते झालेले आहेत. म्हणजे आता कालवा मसाला इज रेडी. आणि हा खायचा कशाबरोबर? भाकरी बरोबर खूपच स्वादिष्ट ना. अगदी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याच्यामध्ये नंतर कोथिंबीर घालायची. अच्छा, सजावणीसाठी. ओके. ते आपण सर्व करताना हे बघा आता याला अजूनही पाणी सुटतंय. हे चांगलं फ्राय करायचं याच्यामध्ये. पण ते शिजणार आहे 2 मिनिटात ना. तर झटपट होणारा पदार्थ आहे. फार काही वाटण घाटण नाहीये. सोपा आहे पदार्थ. फक्त ते घेताना काळजी घ्या. कालवं विकत घेताना. तर त्याच्यानंतर कसं बनवायचं ते आम्ही तुम्हाला शिकवलेलंच आहे. पण आतापर्यंत आम्ही साहित्य काय काय घेतलं, कसं कसं केलं तर ते डिटेलमध्ये लिहून घ्या. कालवा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्वच्छ केलेली कालवं, बारीक चिरलेला कांदा, गरम मसाला, आमसुलं, आलं, लसूण, मीठ, तिखट आणि हळद. कृती: पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं, लसूण, बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट आणि गरम मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये स्वच्छ केलेली कालवं, आमसुलं आणि मीठ घालून परतून डिश सर्व्ह करावी.